अहो हे कुठे घेऊन आलात मला? हो ना, कळेल. अरे सिद्धू, बरं झालं आलास. अरे कधीपासून हे अशाच बसलायत, काय खाल्लं पण नाही त्यांनी. ताई ताई मला माफ करा हो. अहो खूप मोठी चूक झाली. तुमच्यासारख्या भल्या बाईला त्रास दिला मी. चुकलं माझं. विसरू नको, तुझं हे बाळ आहे ना पोट घेऊन येणार आहे आणि घरादारावर आहे ना संकटही. सिद्धिराज, ही तीच आहे ना? हीच ती झोपते नाही. ताई एक बार माफ करा. हो पोरासाठी केलं हो मी हे सगळं. ऐका ना, तुमचं जे रडगाणं आहे ना ते टेप बंद करा. हे सगळं करायला कोणी सांगितलं होतं ते सांगा आता. सांगताय का पोलिसांना फोन करू? नको, सांगते मी. मला नाही नीलांबरी मॅडमनी सांगितलं होतं. मला ना नीलांबरी मॅडमनी तुमच्या घरच्यांच्या मनात तुमच्या बाळाबद्दल आहे ना खोटं नाटं सांगायला लावलं. देवी आईच्या नावानं जोगवा दे ग माय ही आरोळी देत मी तुमच्या बाळाबद्दल अशुभ बोलत आले. पण हे मी सगळं माझ्या पोरासाठी केलं हो. त्याचा जीव वाचावा म्हणून केलं. मी माझ्या पोराच्या जीवासाठी मी दुसऱ्या आईला दुःख दिलं आणि त्या दिवशी देवाच्या दारात मीच तुम्हाला धक्का दिला होता. मला तुम्ही पोलिसात द्या, मला शिक्षा करा, मला चालेल. मला माहिती आहे माझ्या पोराला तुम्ही वाऱ्यावर नाही सोडणार. ही शिक्षा तर तुम्हाला मिळणारच आहे, पण तुमची सगळ्यात मोठी शिक्षा ही आहे की तुम्ही सगळ्यांसमोर येऊन सगळं खरं खरं बोलायचं. काय नाव आहे तुमच्या मुलाचं? सोनू. महेश भाऊजी, त्यांच्या मुलाला इथे आणण्याची व्यवस्था केली आहेत ना? हां केली. तुम्ही काही काळजी करू नका, तुमचा मुलगा लवकरच तुमच्यापाशी असेल. पण एका अटीवर. ह्यांनी जसं सांगितलं तसं तुम्ही सगळ्यांसमोर जे काही घडलं ते खरं खरं सांगितलं तरच. होय ताई, तुम्ही म्हणाल तेव्हा मी येईल. खरंच लय उपकार झाले तुमचे. अहो काय ग? मी काय म्हणते नाही म्हणजे आता तुम्ही म्हणालात म्हणून हिम्मत केली आहे, पण रात्रीत होईल नाही सगळं. लक्ष्मी, अगं कशाला काळजी करतेस तू? आपण दोघं आहोत ना एकमेकांबरोबर, काहीही करू शकतो. अजिबात काळजी करू नकोस. आयडिया लक्ष्मी, काम पटपट व्हावं आणि करताना मजा यावी म्हणून माझ्याकडे एक आयडिया आहे. आता काय थांब ग, काय करताय? थांब तर. हम्म. हे काय सिद्धिराज? आपलं बाळ या जगात येऊ नये म्हणून निलांबरी वहिनी आणि आजींनी केलेले सगळे प्रयत्न आहेत. तुला आठवतं? सगळ्यात आधी निलांबरी वहिनींनी हॉलमध्ये आनंदीच्या हातून गोट्या सांडल्या, ज्यावरून तू पडशील आणि आपलं बाळ जाईल. भावना, तसं काही घडलं नाही म्हणून मग त्यांनी शेवंता नावाच्या एका बाईला बोलवलं. तिला जोखमीची ऍक्टिंग करायला लावली. विसरू नको, तुझं हे बाळ आहे ना पोट घेऊन येणार आहे आणि घरादारावर आहे ना संकटही. तिने अशुभ भाकी तर दिली,
आणि आपल्या बाळाबद्दल अख्ख्या घरामध्ये भीती निर्माण केली, गैरसमज निर्माण केली. भावनाचं बाळ त्याच्या जन्माबरोबर मृत्यू घेऊन येणार आहे. त्यानंतर मंदिरात सुद्धा तिने त्याच शेवंताला बोलवलं आणि वेडीचा सोंग घ्यायला लावला. आणि त्याच शेवंताने तुला धक्का दिला होता. सिद्धिराज एवढंच नाही, हळदी कुंकवाच्या दिवशी आजींनी आणि निलांबरी वहिनींनी माझ्या पन्ह्यात काहीतरी मिसळलं होतं आणि हीच गोष्ट आईंना समजली होती, म्हणून त्यांनी माझ्या हातातला ग्लास मुद्दाम पाडला. आणि त्याच दिवशी जानू सुद्धा झोक्यावरनं पडली, म्हणजे पडता पडता राहिली. जयंतने तिला वाचवलं. पण तुम्हाला ही गोष्ट लक्षात येते का की ते पडणं वगैरे सगळं माझ्यासाठी प्लॅन केलं होतं आणि चुकून जानू त्याच्यावरून पडली. एवढंच नाही, आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा मी खोलीतनं पाय घसरून पडले ना, तेव्हा तेव्हा माझ्या आजूबाजूला निलांबरी वहिनीच होत्या. करेक्ट आहे. आणि आता या सगळ्यात ही भावडी सुद्धा सामील झाली. आपल्या बाळांनी काय बिघडवलंय हो त्यांचं? काय इतकं मागे लागलेत आपल्या? सिद्धिराज, तुम्ही निलांबरी वहिनींशी बोलणार आहात का? नाही भावना, खरं तर मला खूप प्रश्न पडले, पण आत्ता निलांबरी वहिनींशी मी काही बोलणार नाही. अजून बऱ्याच गोष्टींची खात्री करून घ्यायची. शेवंताच्या मदतीने निलांबरी वहिनींच्या विरोधात अनेक पुरावे गोळा करायचे आणि मगच निलांबरी वहिनींचा निर्दयी चेहरा अख्ख्या जगासमोर आणणार आहे मी. सगळ्यात भावना, तुला आणि मला आपल्या बाळाची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. जयंत जानूचं सुद्धा लग्न जवळ आलेलं आहे. सगळ्यांना ते दोघं परत एकत्र राहावं अशी खूप इच्छा आहे आणि म्हणूनच या सगळ्यात तुझा मूड चांगला असणं खूप महत्त्वाचं आहे. पण भावना, तुला हे सगळं सांगणं खूप महत्त्वाचंच होतं. नाहीतर लग्नाच्या वेळी निलांबरी वहिनी पुन्हा काहीतरी प्लॅन करते. भावना, मी आहेच सोबत, पण तुला सुद्धा सावध राहावं लागणार आहे, आपल्या बाळासाठी आणि तुझ्यासाठी.